समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां। वैराग्य धर्मपीठेशं व्यासादि मुनिमानितं वेदादि वाच्यकर्तारं वेद सिद्धांत बोधकं भृंगी गोत्रादिनाथं च शृंगी प्रमुख पूजितं एको रामं गुरुं वंदे केदार क्षेत्रवासी। प्रथमतः हिमवत केदार वैराग्य पीठाचे आदि जगद्गुरु एको रामाराध्यापासून आजपर्यंत गेले समस्त गुरूंना अनंत नमस्कार अर्पण करून आज 5 ते 12 तारीख फेब्रुवारी ते चालत असलेले विश्वशांती महायज्ञाचे आज कितवा दिवस आहे? कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे। आपल्या कार्यकर्त्यांनी काम करण्यामध्ये मग्न झालेला आहे। तिथी वार नक्षत्र त्यांनी लक्षात घेतलेलं आहे। 6वा दिवस आहे। उद्या एक दिवस परवा दिवशी पूर्णाहुती आहे। यज्ञ करण्याची संकल्पना 1 वर्षापासून चालत होती। विश्वशांतीच्या यज्ञाचा मन पवित्र होता, स्थान पवित्र होता आणि वातावरण पवित्र होतो। त्या उक्तीप्रमाणे पहिला चर्चा झाली होती लातूर मध्ये गोविंदराव माकडे यांच्या घरी। त्यांची प्रार्थना होती, महाराज तुम्ही करा, खरोखर खूप शांती मिळेल। त्यांनी पुढाकार घेतले। नंतर आपला यज्ञ समितीने संकल्प केदार मध्ये केले। यज्ञ समिती मंत्री जसे रजत आहे, मंत्री आहे, असे अनेक सदस्यगण यज्ञ समिती सगळ्यांनी संकल्प तुम्ही संकल्प करा, पण केदार मध्ये संकल्प झाला। आता जे सगळं जग म्हणत आहे, आम्ही म्हणत नाही तुम्हाला, जग म्हणत आहे यज्ञशालामध्ये गेले की स्वर्गामध्ये गेल्यासारखं होतो आहे। स्वर्गाचे स्वरूप यज्ञशालाला निर्माण झालेले आहे। इथं व्यवस्थापक समितीने त्यांची नम्रता, त्यांची स्वागता आणि संपूर्ण वस्तूच्या त्यांच्या परिपक्वतेने परिपूर्ण करण्याची एक संतुलन देखून सर्व महाराज मंडळी भक्तवृंद म्हणाले। काल कर्नाटकचे विरोधी पक्ष नेते विधानसभेमध्ये बीजेपीचे अध्यक्ष विजयेंद्र समाधान मिळाले, मला कुठेही मिळालं नाही। असे समाधानासाठी आज आणि उद्या या एवढे आपल्याला हे पूर्ण करायचं आहे। शास्त्री मंडळीने म्हैसूरहून आले आणि चिಕ್ಕमಗಳೂರು जिल्ह्यातून आले, बेंगळूरून आले, आज तेलंगणातून आले, महाराष्ट्रातून सोलापूरहून आले आणि त्याचप्रमाणे आता स्थानिक लोक आहेत, उत्तराखंडचे आहेत, अशी विविध राज्यातून येथे शास्त्रीय मंडळीने त्यांचे मंत्र ऐकून इथले लोक पूर्ण संतुष्ट झालेले आहेत, त्यांची फळाला येणार। म्हणून त्याला मूलतः कोणताही न करता आपला मळण चालवायचं असेल तर खांब लागतोय। तसं प्रधान खांब 2 खांब आहेत। एक सोलापूर शिवयोगी शास्त्री अखिल भारत वैदिक मंडळाचे अध्यक्ष, तसेच बेंगळूरचे चन्नबसवराज पंडित चन्नबसवराज दोघांनी एक कोण बोलायचं इथे उपदेश करता मागा तुमच्या जाऊन बसू नका। म्हणून आज
संपन्न होत आहे, त्या विश्वाची शांती निश्चित रूपानं अनेकाचे परिवर्तन झालं. केदारनाथ मंदिराचा इथं एक प्रकारचं त्याची प्रतिबिंब केलेलं आहे. कायमचे करा म्हणून सगळे लोक आता नायगावचे आमदार आले होते, राजेश पवार. कार्यक्रम संपल्यानंतर याला मंदिर बांधायचे आपण विचार करू कायमच्या मंदिराला. एक प्रकार हो म्हणलं केदारनाथाच्या इच्छा जसं होईल तसं आपण पाहता येईल. म्हणून आज सांगायचं तात्पर्य की मंदिरापेक्षा मनामधला मंदिर तयार झाले फार मोठी गोष्ट आहे. म्हणून या विश्वशांती यज्ञामध्ये शास्त्री वृंद असेल, दाम्पत्य वृंद असेल, शिवाचार्य वृंद असेल, स्वयंसेवक वृंद असेल, सगळ्यांनी त्यांनी मनपूर्वक केलेलं आहे. त्याला 4 पटीनं फळ मिळणार आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. तर मन धनाने केलेलं आहे. म्हणून आजच्या समारंभामध्ये आता प्रतिनित्याप्रमाणे हा जो वस्त्र मिळतो आहे ते केदारनाथाने पाठवलेले वस्त्र आहे. ते रुद्राक्षी मिळतो आहे, केदारनाथाचा रुद्राक्षी आहे. आणि मंदिर मिळतो आहे, केदारनाथा प्रतिकृत आहे. हे तुम्ही तिन्ही सांभाळून ठेवा. जीवनांतपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्याधी येणार नाही. म्हणून सर्वांना मी प्रार्थना करतो केदारनाथला, सर्वांच्या आयु, आरोग्य, भाग्य, सकल संपत्त, अष्टैश्वर्य तुम्हाला वृद्धिंगत व्हावं. आणि त्याचप्रमाणे आता असलेले दुर्बुद्धी असेल तरी सद्बुद्धी निर्माण होऊन तुमचं कार्य जीवनाची यशस्वी व्हावा अशी अभिप्राय चिंतन व्यक्त करून आशीर्वचनाला विराम देतो. आता लागली